कथेचं नाव आहे अमावस्येच्या दुर्दैवी रात्री आणि कथेचे लेखक आहेत रजनीकांत शिरतार। राजस्थानमध्ये एका तालुक्यातील छोटेसे गाव आहे कालापुरम। गावात 25 ते 30 घरे होती। गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल होतं। हे गाव खूप मागासलेलं होतं, अंधश्रद्धाळू होतं। गावात जातपात जास्त मानत असत। गावाचा सरपंच होता धोंडू। तो खूप अंधश्रद्धाळू होता आणि निर्दयी पण होता। एक दिवस तो तालुक्यावरून येत होता। रात्रीचे 11 वाजले होते। ती रात्र होती अमावस्येची। धोंडू अंधाऱ्या रात्रीत जंगलाच्या रस्त्याने गावाकडे निघाला होता। धोंडू गावाच्या वेशीपर्यंत सायकलवर आला। त्यानंतर पुढे हळूहळू पायी पायी जाऊ लागला। वेशीच्या पुढे गेल्यावर थोडी आतल्या बाजूला एक हवेली होती। सरपंच तिथून जात होता। इतक्यात सरपंचाला हवेलीतून एक आवाज ऐकू आला, सोडणार नाही, कोणालाही सोडणार नाही। तो आवाज ऐकून सरपंच घाबरला। कुत्री भुंकायला लागली। जोरजोरात वारे वाहू लागले। आजूबाजूच्या झाडांवर जोरजोरात किंचाळण्याचे आवाज येऊ लागले। सरपंच घाबरला। त्याला घाम फुटू लागला। कधी मुलीचा आवाज येत असे तर कधी मुलाचा। सरपंच पुढे चालत चालत हवेलीत जायला लागला। सरपंचाने हवेलीत पाय टाकल्यावर हवेलीचे दरवाजे खिडक्या जोरजोरात आदळू लागल्या। हे सर्व पाहून तो खूप घाबरला आणि बाहेर पडून घराकडे निघाला। थोड्या वेळातच तो घरी आला। बायकोने घाबरलेला चेहरा पाहून काय झाले ते विचारले तर तो काही नाही झाले असं म्हणाला, कारण सरपंचाला हवेलीमधली ती रात्र आठवू लागली होती। थोड्या वेळाने जेवण झाल्यावर तो झोपायला गेला। घरातील एका भिंतीच्या जवळ तो झोपत असे। रात्रीचे 2 वाजतात। सरपंचाला झोप आलेली नसते। सरपंचाच्या घराचा दरवाजा आपोआप उघडायला लागतो आणि त्या दरवाजाचा भयानक असा केर्रा आवाज होतो। तो आवाज ऐकून सरपंचाला खूप भीती वाटते। तो घाबरतो। तितक्यात उघडलेल्या दरवाजातून चेहऱ्यावरून कमरेपर्यंत काळे केस असलेली, डोळ्यात पाणी असणारे आणि पूर्ण शरीर जळालेली एक मुलगी येते आणि रडत म्हणते, सोडणार नाही मी, सोडणार नाही कुणालाही। आणि अचानक भिंतीमधून 2 हात बाहेर येतात। सरपंचाला पकडतात आणि सरपंचाला घराबाहेर फेकतात। सरपंच रडायला लागतो, कारण अमावस्येच्या काळोख्या अंधारात त्याच्यासमोर एक भयान आत्मा उभा असतो। त्या मुलीचा आत्मा सरपंचाला फरफटत हवेलीमध्ये घेऊन जातो। सरपंच जोरात ओरडत असतो, पण त्याचा आवाज कोणालाही जात नसतो। त्याला तो आत्मा एका जागेवर बांधून ठेवतो आणि त्याच्यासमोर अजून एक मुलाचा आत्मा येतो। त्या दोघांकडे पाहिल्यावर त्याला वर्षभरापूर्वीची ती रात्र आठवते आणि ती रात्रसुद्धा अमावस्येचीच असते। सरपंचाला सगळी कहाणी आठवायला लागते आणि ती कहाणी असते राघव आणि मधूची। राघव आणि मधू एकमेकाला आवडत असत। ते दोघे वेगवेगळ्या जातीचे होते। एक दिवस ते रात्री 8 वाजता हवेलीत बसले होते। काळोखात कोणालाही कळणार नाही अशा ठिकाणी ते एकमेकांच्या मिठीत बसलेले असतात। त्या दोघांना माहीत असते की आपली जात वेगळी असल्यामुळे आपल्याला कोणी स्वीकारणार नाही। ते दोघे एके दिवशी पळून लग्न करण्याचा प्लॅन करत असतात। पण त्याच दिवशी सरपंच आणि त्याचे 3 साथी तिथे दारू पिण्यासाठी आलेले असतात। ते सुद्धा काळोखात बसण्यासाठी जागा शोधत असतात। तितक्यात ते दोघे त्यांना दिसतात आणि ते त्यांची प्लॅनिंग ऐकतात। सरपंच हा अंधश्रद्धाळू असतो। वेगळ्या जातीत लग्न म्हणजे त्याला पाप वाटत असते। तो त्यांचे बोलणे ऐकतो आणि त्यांच्या समोर येतो। त्यांच्या लग्नाला आणि पळून जाण्याला तो विरोध करतो, पण ते दोघे त्याचं ऐकतच नसतात। ते दोघे तिथून पळून जायला लागतात। तितक्यात सरपंच आणि त्याचे साथी त्यांना पकडतात आणि हवेलीत बांधून ठेवतात। राघव सरपंचाला म्हणतो की आम्ही कधी ना कधी तरी लग्न करूच, आणि वेळ आली तर सगळ्या गावास पण सांगू की आम्ही वेगळ्या जातीचे आहोत आणि तरी आम्ही लग्न केलं म्हणून। हे सगळं ऐकून सरपंचाला खूप राग येतो आणि तो त्यांच्या साथीदारांना त्यांना मारून टाकण्यास सांगतो। ते दोघे आम्हाला सोडा अशी विनंती करत असतात, रडत असतात, पण सरपंच काही एक ऐकत नाही। त्याचे साथीदार त्यांच्या अंगावर वार करून त्यांना मारून टाकतात आणि त्यांना जाळून टाकतात। त्यांची एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा अधुरीच राहते, त्यामुळे त्या दोघांचा आत्मा हवेलीत राहतो। हे सर्व आठवून सरपंचाला त्याची चूक आठवते। तो त्यांच्याकडे माफी मागायला लागतो, पण त्या दोघांना त्याचा खूप राग असतो। ते दोघेही त्याचे म्हणणे न ऐकता त्याच्या अंगावर वार करतात आणि त्याला मारून टाकतात। त्याच्या शरीराला जाळतात आणि गावाच्या वेशीला टांगतात। अमावस्येची ती रात्र सरपंचाची शेवटची भयानक रात्र होती। दुसऱ्या दिवशी सगळेजण गावाच्या वेशीपाशी जमतात आणि त्यांना सरपंचाचे जळालेले शरीर वेशीला टांगलेले दिसते। सगळेजण घाबरतात। सरपंचाच्या जळालेल्या शरीरापाशी बिना मुंडकी असलेली काळी बाहुली
अर्धी जळालेली लटकवलेली असते. हे सगळे चित्र पाहून गावातील लोक घाबरून जातात. त्यांना समजत नव्हते की हे कसे काय घडले. त्या दिवसानंतर सगळ्या लोकांनी 7 वाजल्याच्या नंतर घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. काही दिवस असेच चालत राहिले, पण सरपंचाचे साथीदार जिवंत होते. त्यांना मारून जाळल्याशिवाय दोघांच्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती. ते दोघे वाट बघत होते अमावस्येच्या रात्रीची. सरपंचाच्या साथीदारांना कळत नव्हते की असे कसे झाले. ते ज्याच्या त्याच्या घरात लपून छपून घाबरून बसले होते. अमावस्येचा दिवस उजळतो. त्यांचा दिवस तर चांगलाच जातो, पण रात्रही बाकी असते. ते तिघे रात्री ठरवतात की आज रात्री आपण सोबत झोपूया. ते तिघे एकाच घरामध्ये रात्री झोपलेले असतात. रात्रीचे 12 वाजलेले असतात. त्यांच्यातील एकाला अचानक जाग येते आणि त्याला घरापुढे असलेल्या झुडपांमध्ये एक आवाज येतो. आणि तो आवाज असा असतो की वाचवा, वाचवा, मला वाचवा. तो आवाज सरपंचाचा असतो असे त्याला वाटते. तो त्याच्या साथीदारांना उठवतो. ते सगळेजण बाहेर येतात, पण नंतर तो आवाज बंद होतो. थोड्याच वेळात त्यांना एक उंच झाडावरून विचित्र आवाज येऊ लागतात आणि बघतात तर काय, सरपंच झाडावर लटकलेला दिसतो. त्याच्या गळ्यात फाशीची दोरी लावलेली असते आणि शरीर हळूहळू जळायला लागते. आणि अचानक सरपंच गायब होतो. ते तिघे घाबरतात आणि पळायला लागतात. रात्रीच्या अंधारात ते घराकडे पळत जातात आणि घरापाशी पोचल्यावर दरवाजा उघडायला जातात, पण घराचा दरवाजा उघडत नाही. ते तिघे ओरडायला लागतात. त्यांना कळत नाही की काय करावं. ते तिघे इकडे तिकडे पळायला लागतात. पळता पळता ते गावाच्या वेशीवर येतात आणि त्यांना दिसते की वेशीला 3 बिनामुंडके असलेल्या काळ्या बाहुल्या लटकून ठेवलेल्या असतात. ते वेशीकडे बघत असतात. तितक्यात अंधारातून हवेलीच्या दिशेकडून एक आवाज येतो, सोडणार नाही, कोणालाही सोडणार नाही. तितक्यात वेशीची लाईट बंद होते आणि अंधारच अंधार होतो. ते तिघे बेशुद्ध होतात आणि लाईट येते. त्यानंतर तिघे तिथे नसतात. त्यांचे डोळे उघडतात. ते बघतात तर काय, ते तिघे हवेलीत असतात. तिथेच ज्या ठिकाणी त्यांनी राघव आणि मधूला बांधले असते, तिथेच त्या तिघांना बांधलेले असते. हा सर्व प्रकार त्यांना कळायला लागतो. ते तिघे थरथर कापायला लागतात. कोण आहे, कोण आहे असं मोठ्याने ओरडायला लागतात. त्यानंतर हळूच 2 सावल्या हवेलीच्या दरवाजातून त्यांच्या पुढे यायला लागतात आणि त्यांच्या रडण्याचा आवाज यायला लागतो. त्या दोघांना बघून हे तिघे घाबरतात. हे तिघे बोलतात की सोडा आम्हाला, चुकलो आम्ही, आम्हाला माफ करा. पण त्या दोघांचाही आत्मा एकाच आवाजात म्हणतो, आम्ही सोडणार नाही, कोणालाही सोडणार नाही. आणि त्यांच्यावर वार करायला लागतात. त्यांना मारून टाकतात. थोड्या वेळाने त्यांच्या शरीराला आग लावतात आणि ती जळालेली शरीरे वेशीला टांगतात. हे सगळे घडल्यावर ते दोघे एकमेकांकडे बघत हवेलीकडे जातात. हवेलीचे दरवाजे खिडक्या जोरजोरात आदळतात. वीज कडाळते आणि हवेलीमध्ये ते परत जातात. हवेलीत ते गेल्या गेल्या तिथे प्रकाश पडतो. जिथे ते जिवंतपणे एकमेकांच्या मिठीत बसलेले असतात, ते दोघेजण तिथे जातात आणि बसतात आणि एकमेकांकडे बघून हसतात. थोड्या वेळातच त्यांचा आत्मा गायब व्हायला लागतो आणि ते तेथून गायब होतात. सरपंच आणि त्याच्या साथीदारांना मारून त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. हवेलीचे दरवाजे खिडक्या आपोआप बंद होतात आणि एकदम हवेलीत शांतता पसरते. दुसऱ्या दिवशी गावातील लोक पुन्हा वेशीपाशी जमतात. घडलेला प्रकार पाहून लोक पहिल्यापेक्षा खूप घाबरलेली असतात. पण ह्यावेळेस जळालेल्या बाहुल्या पाहून हा प्रकार भुताटकीचा असेल आणि ह्या गोष्टी अमावस्येच्याच रात्री का घडतात असा विचार एका माणसाच्या मनात येतो. तो माणूस तालुक्यातील एका तांत्रिकाला गावाकडे बोलवतो आणि त्या घटना का घडल्या हे पाहायला लावतो. 2 दिवसांनी तो तांत्रिक वेशीपाशी जाऊन बघतो आणि नंतर हवेलीत जातो. त्याला हळूहळू सगळे कळते की हवेलीत 2 आत्मे राहत होते. ते आत्मे त्यांचे होते ज्यांचा खून या 4 जणांनी केला. आणि ही सगळी कहाणी तो त्या गावकऱ्यांना सांगतो. गावकऱ्यांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा त्यांना वाटते की 2 वेगळ्या जातीतील मुलामुलींमुळे हे सगळे घडले आहे. गावकऱ्यांना ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा त्यांना वाटते की 2 वेगळ्या जातीतील मुलामुलींचं लग्न अडवल्यामुळे ही गोष्ट घडली आहे. तो माणूस आता कुठलीही भीती नाही हेही सांगतो, कारण त्या दोघांचाही आत्मा आता त्या हवेलीत नाही आहे. त्यांच्या आत्म्याला शांती या 4ही जणांना मारून मिळणार होती आणि ती त्यांना भेटली आहे असे तो सांगतो. सरपंचाच्या अंधश्रद्धाळूपणामुळे त्याचा जीव गेला हेही सांगतो आणि गावकऱ्यांना वेगळ्या जातीत लग्न करणे किंवा वेगळ्या जातीतील लोकांबद्दल राहणे हे काही पाप नाही किंवा वाईट नाही असेही तो सांगतो. हे सगळे त्या दोघांमुळे नाहीतर सरपंच आणि त्यांच्या साथीदारामुळे घडले हे तो स्पष्ट करतो आणि तो त्या गावातून निघून जातो.